काय सामना बघायला मिळाला. पहिलाच सामना अत्यंत चुरशीचा आपण बघितला. धन्यवाद योगी पाटील सर. पुन्हा एकदा अशाच मॅचेसची अपेक्षा आता क्रीडा रसिकांना, क्रिकेट रसिकांना असणार आहे. कारण ज्या वेळेला अशा प्रकारच्या चुरशीच्या मॅचेस होत असतात त्या बघायला फार मजा येते आणि जरूर आपण त्या अपेक्षाच ठेवू शकतो. ज्या प्रकारे आज टीम्स आहेत, ओव्हरऑल पूर्ण दिवसभर ज्या प्रकारे टीम्स या ठिकाणी खेळणार आहेत, डेफिनेटली आज भरपूर क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅचेस, फोटो फिनिश मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. फर्स्ट ओव्हर आकाश पाटील सिनियर येतोय गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये. आणि सलामीची जोडी तुम्ही पाहतात विवेक एंटरप्राइजेस आमने बी संघाकडून प्रशांत आणि देवेन. लॉंग ऑन डीप मध्ये एक मिड विकेट, दोन क्षेत्ररक्षक तटयाड सर्कलच्या बाहेर सेट करण्यात आलेत. जे झोटिंग देवरुंगच्या विरोधात हा सामना तुम्ही या ठिकाणी पाहतात. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तमाम क्रीडा स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीशी येत आहेत. खूप चांगलं ऑर्गनायझिंग या वर्षामध्ये, या स्पर्धामध्ये प्रत्येकी ऑर्गनायझरच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला. आता इथून मॅचेस देखील चांगल्या बघायला मिळतील ही अपेक्षा आम्ही करतोय. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द क्वालिटी क्रिकेट. चांगला खेळ तुम्ही करा या शुभेच्छा. पहिलाच बॉल स्वीप करण्यात आला, फिल्डर उपस्थित स्क्वेअर लेगला. पहिल्या चेंडूवरती एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली, स्वीप करण्यात आला होता. फ्रंट लेग पुढे आणत असताना थोडंसं वेगळा करत असताना बॉलच्या लाईन पासून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता आणि पहिल्या बॉलवर ऑफ द मार्क झाला बॅटर. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला अप्पर कट, जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर करण्यात आला. बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला बॉल वेगाने सरसावतोय. दोन धावा त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण करण्यात आल्या. स्कोर मोज अप विथ डबल टीमची टोटल 3 या आकड्यावर. पहिला सामना हाय स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळाला आणि थरार क्रिकेटचा आपण ओव्हरऑल तिथे एन्जॉय केला. दुसरा सामना देवरुंगच्या विरोधात आमने बी. आउटसाइड एज अँड बॅटर गॉन. पहिला धक्का आमने बी संघाला. प्रशांत आउट. च्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागतोय विवेक एंटरप्राइजेस आमने बी संघाला. असोसिएशनच्या बाहेरील बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये आमने बी संघ खेळतो आणि चांगला परफॉर्मन्स त्या संघाच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. परंतु असोसिएशनच्या अंतर्गत तो खेळ त्यांना साकारता आला नाहीये ज्या खेळासाठी त्यांना ओळखलं जातं. यावेळी क्रॅकिंग सो कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल फटका, परंतु फिल्डर पोहोचतात बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव सहजगत्या त्या ठिकाणी जोडली गेली. नवीन बॅटर राकेश मैदानामध्ये एंटर झाला. आल्या पहिलाच फटका लाजवाब त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला होता आणि डीप मध्ये एक्सा कव्हरला चांगली फिल्डिंग आपण बघितली. फक्त 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 5ला 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं यावेळेला मार्गस्थ असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. बॉल येतोय डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर.
2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करण्यात आल्यात. स्कोर मोजअप विथ डबल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. आणि मागच्या इनिंग्समध्ये, मागच्या दोन्ही इनिंग्समध्ये आपण बघितलं की क्षेत्ररक्षकांकडनं झालेल्या चुका त्या मॅचमध्ये बघायला मिळाल्या. फर्स्ट इनिंगमध्ये मेहरी रेवंत बापगावच्या चुका झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर रन चेस करत असताना जरूर चुकले होते ते नक्षत्र ज्युनियरचे खेळाडू. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही तसे. स्वीप केला, चांगला फटका वेकेंड एरिया मधून, बॉल सरळ सीमा पार, क्लासिकल स्ट्रोक, चौकार. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतात, परंतु या ठिकाणी फलंदाज राकेशचा खेळ तुम्हाला चांगला बघायला मिळालाय. बरोबर मिडल करत असताना पॅडल स्वीपचा अंदाज होता त्या फटक्या मागे. बॉलला बॅकवर्ड ऑफ द पॉइंट स्क्वेअर लेग पाठवला चौकाराकरिता. आकाश पाटील लेफ्टी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. आकाश ज्युनियर बॅक करावा लागणार आहे कारण स्टार्ट आता चांगला मिळाला फलंदाजाला. 11 धावा पहिल्या षटकामध्ये कंप्लीट करण्यात आल्यात. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल सॉफ्ट हँडनं फक्त दिशा दाखवली आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना 12 वर. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला काल देखील आणि आज देखील चांगला प्रतिसाद मिळतोय ऑनलाईन व्ह्यूअर्स. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्कूप करण्याचा प्रयत्न होता, हवेत होता बॉल, पुन्हा कॅच ड्रॉप झाली आहे. सेकंडचा कॉल, क्या बात आहे. पुन्हा 2 धावा. हे पा दिल स्कूप, तिलक करत दिलशानची आठवण करून देणारा फटका, परंतु क्षेत्ररक्षकासाठी एक सोपा संधी चान्स होता, परंतु त्या ठिकाणी संधीचं सोनं क्षेत्ररक्षकाला करता आलं नाहीये. आज क्षेत्ररक्षण थोडंसं प्रश्नचिन्ह उभा करण्यासारखाच राहिलाय. चौदा धावा धावफलकावरती 14 रन्स. आकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये. हा चेंडू येतो डॉट बॉल. चांगला पलटवार करतोय आकाश पाटील ज्युनियर. राकेश मात्र इम्प्रोवाइज क्रिकेट खेळत असताना बघा एक चौकार आपण पाहिला त्याच्या बॅटमधून पॅडल स्वीप करताना, त्यानंतर एक दिल स्कूप आपण बघितला, तिथे त्याला बाउंड्री मिळाली नाही. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवाइज क्रिकेट सध्या ह्या जनरेशन मध्ये आपण फार प्रचंड प्रमाणात बघत आलेलो आहोत. यावेळेला समोरच्या दिशेने फोर्स करण्यात आला. प्रॉपरली टायमिंग झालं नव्हतं, फक्त एकच धाव. चौदा धावा धावफलकावरती. लॉंग ऑन डीप मध्ये कव्हर लाईक फिल्डर तैनात करण्यात आला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, इथे देखील मिडल झालं नाहीये. देवेन पूर्णपणे डॉट होत असताना धावसंख्या 15 धावा आहेत धावफलकावर, 15 रन्स. चांगला बॅक आकाश ज्युनियर न केलेला. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आले असताना कमबॅक करणं गरजेचं होता आणि तो कमबॅक आता जरूर आपल्याला बघायला मिळाला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. देवेन समोर लाऊड अपील, पण इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. आय विल लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. लेग बिफोर साठी अपील होती, परंतु बॅटर ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता आणि बरोबर
ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल निघत होता ते अंपायर्सनं बघितलं. गुड डिसिजन फ्रॉम निरंजन सावंत. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 16 धावा आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जबरदस्त कमबॅक करणारी गोलंदाजी आकाश ज्युनियरच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली. फर्स्ट ओव्हरमध्ये 11 होत्या आणि त्यानंतर फक्त 5 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. एक लेग बायची धाव आणि अखेर 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 आता ओव्हर नंबर 3 मध्ये ललेश येतोय गोलंदाजी मार्कवर. जय झोटिंग देवरुंगच्या विरुद्ध विवेक एंटरप्राइजेस आमने बी असा सामना सध्या आपण एन्जॉय करतोय आजच्या लॉर्ड्स मधील. पुढचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली टायमिंग करता आले नाहीये. पहिलाच बॉल ललेश पाटीलचा डॉट येतोय. डॉट बॉल आपल्या षटकाला सुरुवात करताना देवरुंग टीम तसे वैकुंठवासी हरिभक्तपरायण प्रभाकर दत्तात्रय गुळवी या चषकामध्ये देखील भातवड येथे क्वालिफाईड झालेत सेमीफायनल साठी. आणि असोसिएशन मध्ये ह्या पर्वामध्ये जी अपेक्षा त्यांच्याकडून होती ती अपेक्षा खरं तर त्यांच्या पाठीराख्यांची त्यांनी पूर्ण केली नाही, परंतु असोसिएशनच्या बाहेर जाऊन चांगला खेळ त्यांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. ललेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ऑफ द विकेट डेव्हन समोर. यावेळेला पुन्हा एकदा हवेत आहे बॉल. मिड ऑफला फिल्डर येतोय. जजमेंट चुकीची आहे. पुन्हा कॅच ड्रॉप. आता कॅप्टन विचार करत असेल की या फिल्डरला ठेवायचा तरी कुठे. मला वाटतं दुसऱ्यांदा कॅच त्यानं सोडला या अगोदर विकेटच्या मागे. मला असं वाटतं की गनी भाई त्या ठिकाणी स्कोरिंग फार सुंदर करतो आमच्या सोबत. 18 धावा स्कोर कार्डवर 18 रन्स. ललेश पाटील स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल हिअर. सरळ आतमध्ये वळून घेणारा चेंडू. झपकन आतमध्ये येणारा बॉल. येते डॉट. वेलकम डॅन्जोबाय. स्वागत आहे आपल्या स्पार्टन ट्रॉफी मध्ये. फार मेहनत कालपासून त्यांची तुम्हाला बघायला मिळाली या स्पर्धेसाठी. 18 धावा स्कोर कार्डवर. पुढचा बॉल ललिसा यावेळेला चांगला वळवला. देवेनच्या बॅटमधून हा फटका येतोय परंतु स्क्वेअर लेगला. कॅप्टन हरेश तिथे पोहोचला. सेकंडचा कॉल. 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. फर्स्ट ओव्हर मध्ये 11 आल्यानंतर अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलं या ठिकाणी. काल असाच एक सामना होता आई एकविरा सावतच्या विरुद्ध मकरंद स्मृती मुठवळ. बघा प्रमुख गोलंदाज किरण पाटीलच्या विरुद्ध मुठवळच्या फलंदाजांनी 12 रन्स घेतल्या, परंतु त्यानंतरच्या 3 ओव्हर्स मध्ये फक्त त्यांना 6 धावा करता आल्या होत्या. कुठेतरी जो तुम्हाला स्टार्ट मिळतो ना त्याचा मोमेंटम तुम्हाला पुढे कायम ठेवणं गरजेचं आहे. यावेळेला धावबादची संधी आणि फलंदाज होतोय रन आउट. देवेनला मैदान सोडावं लागेल. डॉट बॉल या ठिकाणी बघायला मिळाला आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ पूर्ण. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहता धावफलकावरती 21 धावा. 21 ला 2 गडी बाद. भावेश आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर, परंतु इथे 3 ओव्हरचा केस संपलाय आणि धावा तुम्ही पाहतात 21 धावा. 7च्या सरासरीने धावा जोडल्या जातात, परंतु या सरासरीने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 4 ओव्हर्स मध्ये फक्त 28 दिसतो आणि ह्या क्रीडांगणावर 28 धावा वाचवणं हे भरपूर मोठं काम असू शकतं. भरपूर हार्डवर्क करावे लागेल त्याच्यासाठी. असं नाहीये की वाचू शकत नाही, परंतु त्याच्यासाठी फार मेहनत लागेल. मी तर म्हणेन इथूनच आणखीन जर आता 12-15 धावा जोडल्या तर गोलंदाजांना थोडासा का होईना दिलासा मिळेल.
आणि या सामन्यामध्ये जरूर जे जोटिंगला ते चॅलेंज देऊ शकतात. शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्मर आहे अभय, एक युवा गोलंदाज आहे, छोट्या चनीचा हा खेळाडू. त्याची उंची तेवढी जास्त नाहीये आणि मला वाटतं की फार कमी वयाचा वयोगटातील खेळाडू आहे, परंतु प्रतिभावान खेळाडू अभय. नेहमीच त्याच्या वतीनं आपण चांगली गोलंदाजी बघितलेली आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट राकेश समोर. राकेश हा देखील एक युवा खेळाडू, इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? अभयचा पहिला बॉल ऑन साइडला एक्झिक्यूट करण्यात आला, फक्त मिळेल एकच धाव. भावेश आता जास्तीत जास्त बॉल फेस करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्याकडे क्षमता आहे, मोठे फटकेबाजी तो करू शकतो आणि त्या क्षमतेवरती आता त्याला खरं उतरावं लागेल. स्कोर एका धावेने पुढे गेलेला 22 वर 22 रन्स. चला नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. तत्पूर्वी शेवटच्या ओव्हरमध्ये आता बॅटर भावेश कडनं अपेक्षा आहे तो यावेळेला बॅटच्या आतली कडा धावबाची संधी आहे, फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे नेला जातोय. नांदकर टीमचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो की ज्याने आम्हाला एक क्रीडांगण या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं. नांदकर ग्रामस्थांचं मनापासून आभार मानेन. राकेश कडनं जरूर अपेक्षा असेल, कारण राकेश आता वेल सेट झाला, 7 बॉल खेळला, 12 धावा त्याच्या बॅटमधून. तो बॉल डॉट झाला नाहीये, परंतु मोठे फटके खेळणं गरजेचे असेल या ओव्हर्स मध्ये. प्रयत्न केला, लाऊड अपील होते आणि फलंदाज बाद, विकेट काउंट. कॉट बँड विकेट, आणखी एक धक्का लागला. विवेक एंटरप्राइजेस आमने बेला नवीन बॅटर साहिल मैदानामध्ये एंटर होतोय. 23 ला 3 सध्याची स्थिती तुम्ही पाहता. शेवटचे 3 बॉल अभयनं देखील कुठल्या प्रकारचं भय न बाळगता या ठिकाणी गोलंदाजी केली निडरपणे. पुन्हा बॉल हवेत, विकेट कीपर आकाश प्रयत्न करत होता, प्रयासरत होता, परंतु त्या ठिकाणी थोडासा कठीण झेल आणि अखेर एक धाव सहजगत्या जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे जाताना हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्लेयर. टॉप एज हवेत बॉल होता, स्वतःला झोकून देत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका ड्राईव्ह करण्यात आला. गनीभाय क्षेत्ररक्षणामध्ये आज थोडासा संघर्ष त्याचा बघायला मिळाला. 2 धावा पुन्हा मिळाल्या, 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. वेलकम आमचे स्पॉन्सर मालिकावीरासाठी ज्यांनी आम्हाला कूलर स्पॉन्सर केलेला आहे, मोरेश्वर सुतार सर, आपलं आम्ही स्वागत करतोय आणि आभार मानतोय. स्पार्टन ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल येतोय, डॉट बॉल. आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या एकूण 26-27 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता जय जोटिंग देवरुंग संघाला.
आणि 27 धावांचं लक्ष पार करावं लागेल आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये योगी पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. बॅटिंग मध्ये तेवढा प्रॉमिसिंग खेळ आपल्याला बघायला मिळाला नाही आणि फक्त 26 धावा या ठिकाणी जोडता आल्या. धन्यवाद समीर ठाकरे. पाहू शकाल पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर फक्त 26 धावसंख्येपर्यंत संघ विवेक एंटरप्राइजेस सामनेबद्ध संघ पोहोचू शकला आणि 27 धावांचा मात्र याठिकाणी एक माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी हरेश पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल सौर्य आलाय. सौर्या पाटील आय थिंक त्याचं नाव आहे सौरभ, परंतु सौर्या त्याला खूप हे नाव ऐकायला आवडतं. षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश जोशी. यानंतर आई गौदेवी स्फोट नांदकर विपक्ष जयहिंद देवरुंग या दोन संघादरम्यान नाणेफेकी होणार आहे. भावेश ओव्हर द विकेट मार्गस्थ होतोय. सामना करेल हरेश पाटील. हो पहिलाच चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक तिथे मात्र पाहिला आपण अगदी शॉर्ट पॉइंटला मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं. फिल्डर तिकडे मात्र उपस्थित आहेत. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि सिंगलनं आपल्या स्वतःच्या इनिंगला त्यांनी सुरुवात केली. श्रीगणेश होत असताना टीम जय झोटिंग देवरुंग संघाची आपण पाहत आहोत. थोडंसं आज आपण शेड्यूलमध्ये चेंजेस पाहतोय. काही कारणास्तव संघ मात्र वेळेवरती उपस्थित झाले नाही, त्यामुळे आपण थोडंसं या ठिकाणी चेंजेस करतोय. फटका चांगला पाहायला मिळतो. वाडिश मुठ आपला बेट करतोय. चेंडू चाला वेगानं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. वसूल केला आणि आता मात्र हाफ ट्रॅकर ऑन साइडला फुल केलाय. डेपमध्ये फिल्डर जरूर आहेत. काय झेल पकडला. जबरदस्त कॅचिंग मिस्टर सागर पाटील. साईबाबांचं गुणगान करणारे संगीत सध्या आपण पाहत आहोत आणि सागर पाटीलचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे त्यांनी रनिंग हँड कॅच त्या ठिकाणी मात्र संपन्न केली आणि पहिले विकेटचं पतंग गेलं. पहिली सफलता प्राप्त केली भावेश जोशीनं. सौर्या 4 धाबांचं योगदान देऊन मात्र माघारी परतला आणि नवीन फलंदाज आकाश पाटील ज्युनियर आलाय. लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन सध्या आपण पाहत आहोत खेळपट्टीवरती. आज आरडी करोली संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये असेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या विरोधात विरेन स्पोर्ट भावाले संघ सुद्धा फाईट केले. स्पार्टन स्पोर्ट संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि इथे मात्र पहा ओ बॅटची कडा आहे. या स्कॉट बिहाइंड फिंगर ऑफ फलंदाज बाद झाला आकाश पाटील. प्रथमतः आपण जर पाहिला तर फलंदाज
सवऱ्या बाद झाला, 4 धाबाचं योगदान दिलं. तर तदनंतर आकाश पाटील ज्युनियर बाद झाला आणि तदनंतर मात्र समीर पाटील उर्फ सॅम 4थ्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. इज ऑन हॅट्रिक गोलंदाज भावेश. हो, चांगली लेंथ होती, काय जबरदस्त लेंथ पाहिली आपण. चेंडू पडल्यानंतर वेगानं स्कीड येऊन मात्र चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. जरूर लो स्कोरिंग सामना आहे, परंतु असं वाटतं की जर याप्रमाणे जर गोलंदाजी विवेक एंटरप्राइजेस आमनेबाजूकडे वतीने केली गेली तर जरूर मात्र या ठिकाणी हा सामना सुद्धा मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकतो, कारण ती क्षमता विवेक एंटरप्राइजेस संघाकडे आहे. परंतु या लाईन पासून मात्र वाचावं लागेल. जर तुम्ही अशा प्रमाणे अतिरिक्त धाबा खर्च केला तर मात्र जो लक्ष तुम्ही उभारलाय तो अजूनही मात्र सोपं होऊ शकेल. धाबा स्टिकच्या चेंडू पलीकडे निघून गेला आणि या पंचांचा वाईटचा इशारा आपण पाहत आहोत. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र गोलंदाज भावेश जोशीने खर्च केली. संघटित धावसंख्या 1-2 गडी बाद 6 आपण पाहत आहोत. 27 धाबांचा पाठलाग सध्या सुरू आहे. अजूनही विजयासाठी 21 धाबांची आवश्यकता टीम जयझोटिंग देवरुंग संघाला. हो, फुलर लेन बॅटची आय थिंक कडा होती, परंतु रनआउटच्या स्वरूपात संधी निर्माण झाली होती, परंतु मग दोन्ही फलंदाज आपापल्या कॉपिंग पिच मध्ये व्यवस्थित पोहोचले गेले. एक सफल षटकाची समाप्ती आपण पाहत आहोत भावेश जोशीच्या वतीनं. ऑफिशियल पंचांनी मात्र या ठिकाणी आमच्याकडे DRS ची मागणी केलेली आहे की फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे की नाही. के सर या आमच्या कंट्रोल रूम मध्ये, परंतु सॉफ्ट सिग्नल द्यायचा आहे पंच सावंत सर. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस, जरूर हे चित्र जर परफेक्टली कॅप्चर झाले असते तर आपण निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु जर परफेक्टली कॅप्चर नसतील तर मात्र सॉफ्ट सिग्नल फार महत्वाचा असतो. परंतु चांगला स्पेल सध्या आपण भावेशच्या वतीने पाहिला. फक्त 6 धाबा त्याने आपल्या स्पेलमध्ये त्या ठिकाणी खर्च केल्या. 2 गडी सुद्धा मात्र त्यांनी बाद केले. SK एंटरटेनमेंटच्या वतीने मात्र पाहू शकाल या ठिकाणी हे क्लोज पिक्चर रनआउटच्या स्वरूपासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. समीर पाटील आहेत डेंजर झोन मध्ये उर्फ सॅम. तर टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. इट इज नॉट आउट. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सागर पाटील. हो, राऊंड द विकेट आला. चांगला ड्राईव्ह हरेश पाटीलचा आपण पाहतो. शॉर्ट स्ट्रायकवर फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावेवरती मात्र समाधानी राहतोय हरेश पाटील. सामना दुसऱ्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी मात्र नाकारलं गेलं, कारण अगोदर 2 विकेट्स आपण स्वस्तात तिथे मात्र गमावले आहेत आणि जर इथून अजून एका दुसरी विकेट जर आपण गमावली तर मात्र दरू संघ आपला कदाचित संकटामध्ये येऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने मात्र हरेश पाटीलनं त्याच्या ठिकाणी एका धाबीवरती समाधानी राहणं चांगलं योग्याचं समजलं गेलं. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर आपण 2 दिवस असोसिएशनच्या अंतर्गत संघ आपण खेळताना पाहणार आहोत, परंतु उद्या या ठिकाणी असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ तुम्हाला खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. चांगल्या चेंडूची हाताळणी समीर पाटील पाहिलं तर पूर्णपणे दडपणामध्ये पाहायला मिळतोय, परंतु बाद झालाय. सॅमला संधी दिली गेली होती, बढोतरी दिली होती, प्रमोशन त्याचा जरूर पुढे केला होता, परंतु हवी तशी कामगिरी तो करू शकला नाही. पहा, ज्यावेळी एखादा यंगस्टार खेळाडू जरूर आपण त्यांना बढोतरी देतो त्या संधीचं मात्र जरूर त्यांना सोनं करणं गरजेचं असतो, परंतु तसं काही घडलं नाही. कुठेतरी
प्रेशर त्याला मात्र त्या ठिकाणी रिलीज करता आला नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र स्वस्तात बाद होऊन तो मात्र माघारी परतला. आता मात्र पाहू शकाल आकाश पाटील सिनियर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या दोन्ही बंधूंची जोडी सध्या आपण पाहत आहोत. उद्या एकापेक्षा एक बलाढ्य संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ सर्व असतील. 10 संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. जरूर त्याची रूपरेषा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. परंतु सध्या स्थिती जर पाहिली तर 7 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. हो पहिल्या चेंडूवरती काय फटका एक्झिक्यूट केला आकाश पाटीलला आणि फेकून दिला सीमेरेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पाहू शकाल राऊंड द विकेटने आला होता सागर पाटील, परंतु परफेक्टली ओव्हरफिश चेंडू मिळाला आणि काय या सुंदर मिडलिंग केले त्या ठिकाणी पाहिलं तर आकाश पाटीलनं पहिला सिक्सर येत असताना टीम जय झोटिंग देवरुंग संघाच्या इनिंग मध्ये संघटित धावसंख्या या षटकाराच्या साह्याने 13 वरती जाऊन पोहोचली गेली आणि तर मात्र विजयासाठी 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूमध्ये 14 धाब्यांची गरज. टॉप एक चेंडू अबेज शॉट फाईन लेग होता परंतु चेंडूच्या खाली परफेक्टली पोहोचला नाही. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. बजरंग स्फोट भावाले ब छरबा वाशेरे, त्याचप्रमाणे पाहिलं तर धनेश कुक्षे, सेलके ब्रदर्स पोगा, भूमी 11 मांडा, झू नांदुरकी, साई स्फोट खारबाव, वरप वडवली, सोनवाई वडूनगर हे सर्व संघ तुम्हाला उद्या खेळताना स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. परंतु या ठिकाणी हरेश पाटीलचा सिग्नेचर स्ट्रोक रिव्हर्सचा फटका बाहेर काढला आणि त्याच्यावरती चौकार जोडला. नऊ धाब्यांची गरज येणाऱ्या 13 चेंडूमध्ये कुठेतरी पाहिला तर लो स्कोरिंग सामना होता परंतु तर धाबांचा पाठला करत असताना मात्र या ठिकाणी 3 विकेट जरूर प्राप्त केले होते. परंतु आकाश पाटील आणि हरेश पाटीलनं सामन्याला मात्र पूर्णपणे वेगळं स्वरूप देण्याचं कार्य केलं. सागर पाटील पुन्हा एकदा पहा या पहिल्या चेंडूवरती चौकार धरून आला होता. त्याच्यानंतर मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोक ज्याप्रमाणे मॅचची सिक्वेशन आहे त्या अनुषंगाने मात्र सध्या हरेश पाटील कामगिरी करत असताना कारण दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू होता आणि त्याच अनुषंगाने त्याने सिंगल धाव कंप्लीट केली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 8 धाब्यांची गरज. चला आणि किरोली संघ आपण सुद्धा रेडी राहायचं आहे आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा. बारा चेंडू आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज असताना मात्र तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज राकेश पाटील. आणि नेहमीच मनोज कारवे सर असले की मात्र राखी या नावाने मात्र जरूर राकेश मात्र प्रोत्साहन ते वाढवत असतात. परंतु पहिला चेंडू फुल टॉस त्याच्यावर मिस्टामिंग फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु चेंडूला मात्र त्या ठिकाणी थांबवू शकले नाही. चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पाटीलला चौकार मात्र तिथे जोडला गेला. हो पुन्हा एकदा स्वीप केलाय मॅच फिनिश आणि हा सामना जिंकला टीम जय हिंद देवरू. आय थिंक जय जोटिंग देवरू संघ परंतु यानंतर जय हिंद देवरू संघाने नाणेफेकीसाठी तुवरी यायचा आहे. त्याचा सामना असेल गावदेवी स्पोर्ट
नांदकर संघाच्या विरोधात, परंतु देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला आपण सामनावरती पुरस्कार देत आहोत. पहिले तर लो स्कोरिंग सामना आहे, त्या अनुषंगाने आपण गोलंदाजाचा इथे मात्र वापर करतो, ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळला आणि स्पेल हाताळत